सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण यूट्यूबवर पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुनश्च कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राइब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव यूट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. ज्या शिवसैनिकांना, ज्या प्रेक्षकांना या माध्यमाला काही सहकार्य करायचं असेल तर आपण जॉईन हा पर्याय सुद्धा निवडू शकता. सबस्क्राइब बटनाच्या अगदी बाजूलाच असलेला जॉईन पर्याय, याद्वारे तुम्ही या माध्यमाचे सदस्य किंवा मेंबर बनू शकता आणि या माध्यमाला सहकार्य देखील करू शकता. असो शिवसैनिकांनो, शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे. तारीख नेमकी उद्याची आहे की परवाची आहे या सर्वांवर आपण बोलूच, पण जी मागची तारीख होती त्या सर्व तारखांचा तुम्हाला थोडासा अगदी एक रिकॅप घडवून देतो. अगदी 8 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, 12 मार्च, 1 एप्रिल आणि 23 एप्रिल ह्या गेल्या 2-3 महिन्यांमधल्या तारखा आहेत. तारखेला फक्त सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडनं पुढची तारीख देण्यात येते. अगदी मागच्याही मला वाटतं अगदी 1-1.5 महिन्यांपूर्वीच्या तारखेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण 1.5 तास दोघांना देऊ. तुमच्या सर्वांचे सबमिशन झालेले आहेत. अंतरिम सुनावणी आहे, काही संपूर्ण डिस्कशन तिथे करायचं नाहीये. सगळ्यांना रेफरन्स तो DY चंद्रचूड यांच्या 145 पानांचा रेफरन्स आहे. त्यामुळे जास्त काही या याचिकेमध्ये जास्त काही सुनावणीसाठी नाही, हे स्वतः जजेस देखील मान्य करतात. 145 पानांच्या निकालामध्ये खरं तर या संपूर्ण केसचा स्वरूप त्यांनी लिफाफा बंद म्हणू शकता, निकालबंद केलेला आहे. यामध्ये त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना, राज्यपालांना आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला तिघांना सुद्धा झापलेला आहे. खरं तर त्या सगळ्यांमधून जर आपण काही अर्थ काढायचा असेल तर एवढाच अर्थ निघतो, जर ही याचिका सुनावणीला आली, जर ही याचिका, याचाच अर्थ आहे ही याचिका सुनावणीला येऊ दिली जात नाही, आता अशी शंका येते. जर ही याचिका सुनावणीला आली तर मात्र एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचं अस्तित्व हे शून्य झालेलं असेल. एकनाथ शिंदेपुढे फक्त मर्जर हा पर्याय असेल, किंबहुना एकनाथ शिंदेंना एका नव्या पक्षाची स्थापना करावी लागेल ज्यामध्ये एक्झिस्टिंग आमदार हे राहू शकत नाहीत. म्हणजे जो कुठला पुढचा टर्म असेल विधानसभेचा त्यामध्ये त्यांना नव्या पक्षाची स्थापना करावी लागू शकते. तोपर्यंत हे सारे आमदार तुम्हाला एखाद्या पक्षामध्ये मर्जच करावे लागणार, कारण हा पक्षच तुमचा नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला या केसच्या तारखेबद्दल सांगण्या अगोदर मी एक व्हिडिओ दाखवतो. अनिल परब साहेबांचा हा व्हिडिओ आहे. अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी एका गोष्टीचं वर्णन केलंय. ते काय म्हणतायत, जे डिस्क्वालिफिकेशन आहे, जे योग्य वेळेत व्हायला हवं होतं त्या काळामध्ये, आता बराचसा काळ निघून गेलेला आहे, जे झालं गेलं नाही आणि त्याचा परिणाम शिवसेनेने प्रचंड भोगलेला आहे. डिस्क्वालिफिकेशन, त्यानंतर शिवसेनेचं नाव आणि त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह, अनेक गोष्टी घडल्या आहेत. ते म्हणतात काय, कुणाला कधी विश्वास बसेल का, जो ठाकरेंचा पक्ष आहे तो ठाकरेंचा राहिला नाही. पवार साहेबांच्या तर हयातीतच पवार साहेबांचा पक्ष काढून घेतला गेला. विचार करा, भाजपाच्या मदतीने टाकलेला हा दरोडा आहे. त्यांनी सरळ दरोडा हा शब्द वापरला आहे. त्यांचं शेवटचं जे वाक्य आहे जे अतिशय महत्वाचं आहे, हा व्हिडिओ मी तुम्हाला सर्वात प्रथम दाखवेल, त्यानंतर आपण केशव तारखेबद्दल बोलू. शेवटचं वाक्य असं आहे, उद्या कदाचित आम्हाला नाव मिळेल, उद्या कदाचित आम्हाला चिन्ह मिळेल, पण आमचं झालेलं नुकसान जे आहे ते कसं भरून काढणार. एकदा अनिल परब साहेबांचा हा व्हिडिओ. सुनावणी होईल असं कोर्टाने म्हटलंय. कितपत तुमच्या अपेक्षा आहेत साधारणतः, जे तुम्ही इंटरिम अपेक्षा व्यक्त केलेली होती की जे NCPच्या बाबतीत सांगितलेलं होतं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तसं शिंदेच्या बाबतीत सुद्धा व्हावं, काय तुम्हाला साधारणतः वाटतं, काय अपेक्षा आहे तुमची? बघा, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. आता मोठा कालखंड त्याच्यातला निघून गेलेला आहे. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, हे आमचे आरोप आहेत. डिस्क्वालिफिकेशनला लायबल होते तरी देखील म्हणजे बाळासाहेबांचा पक्ष, आता पवारसाहेबांचा पक्ष, कोणाला सांगितलं तर विश्वास बसेल का की हा पक्ष पवारसाहेबांचा नाही? त्यावेळेला ही केस तर मी स्वतः जवळनं बघतोय, मी लढतोय, मला माहिती आहे. आज 2.5 वर्ष निघून गेली, त्याच्यामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या. आजही आमचं म्हणणं हेच आहे की त्यावेळेला एकनाथ शिंदेचा राजकीय जन्म केव्हा झाला? 2004ला ते आमदार झाले, मी 2004ला आमदार झालो. शिवसेना त्यांनी हायजॅक केली म्हणण्यापेक्षा
भाजपच्या मदतीने पडलेला दरोडा आहे तो. आणि ह्या दरोड्यामुळे शिवसेनेचं चिन्ह काढून घेतलं, शिवसेनेचं नाव काढून घेतलं. आता ह्याची कायदेशीर लढाई होईल, त्याच्यात पुन्हा मांडलं जाईल. कदाचित आम्हाला चिन्ह मिळेल, कदाचित आम्हाला पक्षाचं नाव मिळेल, पण माझं झालेलं नुकसान कोण भरून देणार? व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण फक्त एवढं की ह्या केसचा निकाल भविष्यात काय असेल काय नसेल हा एक वेगळा भाग राहिला. पण शिवसैनिकांनी, तुम्ही आम्ही, शिवसेनेच्या आमदारांनी, शिवसेनेच्या खासदारांनी जे पराभूत झाले त्यांनी सर्वांनी जे जे भोगलंय, विशेषतः प्रशासनाचा धाक असेल, पोलीस प्रशासन असेल, सगळ्यांचा धाक आपण सहन केलेला आहे. शिवसेनेने गेल्या 3-4 वर्षामध्ये जे काही भोगलंय ते तुम्ही कसं भरून काढणार? म्हणजे उद्या तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय तर देऊ शकत नाही. आमचं झालेलं नुकसान, मग जर रेट्रोस्पेक्टिव्ह नसेल तर आमचं झालेलं नुकसान हे कसं भरून काढणार? उद्या तुमच्या केसचा निकाल लागला, तुम्ही म्हणालात की होय आमदार अपात्रच व्हायला हवे होते, पण तुम्ही मग त्या आमदाराची आत्ताची टर्म, उदाहरणार्थ घ्या एकनाथ शिंदे, जर अपात्र व्हायला हवेत मग आत्ता एकनाथ शिंदेची विद्यमान टर्म तुम्ही ती टर्म अपात्र कराल का? रेट्रोस्पेक्टिव्ह तुम्ही करणार नाही. तुम्ही म्हणाल त्यांचा मागचा टर्म संपलेला आहे, त्यामुळे तो निर्णय आता फक्त अकॅडमिक राहिलेला आहे. काय उपयोग? मग आम्ही जो त्रास भोगला शिवसैनिकांनी, उदाहरणार्थ घ्या, समजा संजय राऊत साहेबांनी जवळपास महिना, सव्वा महिना, 2 महिने, त्यांनी मला वाटतं 3 महिन्यांच्या आसपास त्यांनी जेलमध्ये काढले. तो सगळा तुम्ही भरून कसा देणार हा सगळा त्रास? ते एकनाथ शिंदेच्या बाबतीत ते काय म्हणतात, एकनाथ शिंदेचा राजकीय जन्म झालाच केव्हा? 2004 साली. मग 2004 साली जन्म घेतलेला माणूस शिवसेना आपली म्हणतो, जी 68 साली स्थापन झालेली आहे. भाजपाच्या मदतीने टाकलेला हा दरोडा आहे. आणि ज्यावेळेस त्यांना पत्रकार एक प्रश्न विचारतात, मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो, की तुम्ही ज्यांनी तुमच्या पक्षावर दरोडा घातला, तुमच्या पक्षाला संपवायचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत तुम्ही पुन्हा जाणार का? त्यावेळेस एक अतिशय सुंदर उत्तर त्यांनी दिलं. म्हणाले, दुसऱ्याचे दोष काढून उपयोग नाही. आज आम्हाला कोर्टामध्ये उभे करणारे हे बाहेरचे नाही आहेत. आम्हाला कोर्टामध्ये शिवसेना या नावाला घेऊन, धनुष्य चिन्हाला घेऊन कोर्टामध्ये उभे करणारे हे आपल्या घरातलेच, आपल्यातलेच घरभेदी आहेत. सुंदर उत्तर दिलं, पहा एकदा हा व्हिडिओ. मी मगाशी अनुजाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालात की भाजपच्या मदतीनं तुमच्या पक्षावर घातलेला दरोडा आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांनी पक्ष फोडला ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि ज्यांनी मदत केली ते अधिक जबाबदार आहेत. कारण तुम्ही वारंवार उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. तुम्ही असं खात्रीनं सांगू शकता का की ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये फूट पडावी यासाठी प्रयत्न केले किंवा ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना एका प्रकारे फोडली, त्यांच्यासोबत म्हणजे भाजपसोबत शिवसेना हा पक्ष भविष्यात कधीही जाणार नाही? कारण बाळासाहेब ठाकरेंसाठी शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी बाळासाहेब आणि पक्षचिन्ह हे दोन्ही श्वासासारखं होतं. भविष्यात तुम्हाला कधीही त्यांची गरज लागणार नाही, तुम्ही जाणार नाही असं तुम्ही खात्रीनं सांगू शकता का? शिवसेना पक्ष हा सैनिकी पक्ष आहे. या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते सगळे उद्धव ठाकरेंकडे आहेत. आणि मी नेहमी सांगतो, मला काय चांगलं वाटतं किंवा मला काय वाईट वाटतं याच्यापेक्षा मला माझ्या पक्षाने दिलेला निर्णय हा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. जे बाळासाहेबांनी मला शिकवलं की एकदा निर्णय झाला, त्याच्यावरती चर्चा करायचा अधिकार आमचा नाही आहे किंवा त्याच्यावरती मतप्रदर्शन करण्याचा अधिकार आमचा नाही आहे. आणि आजही दुसऱ्याला पहिला दोष देण्यापेक्षा आपल्या स्वतः घरातले लोक जे फुटले, पहिला दोष त्यांच्याकडे जातो. बाहेरचा काही करेल, त्याचं तर कामच आहे राजकारण करणं. पण ज्यांनी स्वतःच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांचं काय? पहिला त्यांचा विषय आहे ना. ज्यावेळेस अनिल परब साहेब एखादी गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, अतिशय सुंदर मोजक्या शब्दांमध्ये ती एखादी गोष्ट, म्हणजे कठीण असलेली गोष्ट सुद्धा ते सोप्या भाषेत समजावून सांगतात आणि पटकन समजते सुद्धा ती. शेवटी वकील आहेत ते. शिवसेनेची केस ते स्वतः लढत आहेत. शिवसेनेची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये उद्या दिनांक 23 एप्रिल 2026 सुनावणीसाठी येते. पण मजेची गोष्ट अशी, ज्यावेळेस मी अजूनही सुप्रीम कोर्टाच्या पोर्टलवर या तारखेसंदर्भात शोधण्याचा प्रयत्न केला तर अजूनही ती लिस्टिंगवर नाहीये. म्हणजे अजूनही उद्याची जरी तारीख असली तरी ती अजूनही लिस्टिंगवर नाहीये. आता उद्या सकाळी ज्यावेळेस कोर्टाचं कामकाज चालू होईल त्यावेळेस नेमकं काय घडतंय ते पाहायचंय. ही केस येते सुनावणीसाठी की तळालाच राहते? कारण शेवटी सुप्रीम कोर्टामध्ये 7-8 नंबरपर्यंतच्या केसेस जास्तीत जास्त आपण अपेक्षा करू शकतो की होय या येऊ शकतात.
पण जर समजा तळाच्या केसेस असतील पण त्याची मेन्शनिंग केली गेलेली असेल अतिमहत्वाची म्हणून, आणि ही अतिमहत्वाची मेन्शनिंग करणं हे आपल्या वकिलांचं काम आहे आणि ते करतायत. मेन्शनिंग होऊन सुद्धा केसेस सुनावणीला येऊन फक्त ती तात्पुरती सुनावणी होते 5-10 मिनिटांची आणि नंतर पुढची तारीख दिली जाते. जणू काही अशा आविर्भावात ती तारीख दिली जाते की जणू काही पुढच्या तारखेला निकाल लागूनच जाईल, पण तसं काही घडताना दिसत नाही. कारण आपण मागच्याही केसमध्ये पाहिलं होतं की या तारखेला दुसरी कुठली केस ठेवू नका, या तारखेला संपूर्ण हा स्लॉट तुम्ही बुक ठेवा, ज्याच्यामध्ये फक्त शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातल्या याचिकेवरच सुनावणी होईल, अपात्रता याचिकेवरच सुनावणी होईल. हे सगळं ऐकताना फार गोंडस वाटतं, पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस ते घडण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र ते तारखा पुढे पुढे होत राहतात. खरं तर ही याचिका का महत्वाची लक्षात घ्या. मागे आपण काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर ऐकतोय. ऑपरेशन टायगर, जर ह्या याचिकांवर योग्य वेळेत सुनावण्या झाल्या, शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या या 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर योग्य वेळेत जर सुनावण्या झाल्या, भले आता त्यांची रेट्रोस्पेक्टिव्ह होऊ शकत नाही, पण तो एक नियम बसून जाईल, त्याचे रेफरन्सेस इतर ठिकाणी वापरले जाऊ शकतात. नाहीतर जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, जे राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडू शकतात. अनेक प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत आज शिवसेना राष्ट्रवादी कदाचित जात्यामध्ये आहे, पण अनेक प्रादेशिक पक्ष हे सुपामध्ये आहेत. त्यामुळे या गोष्टी घडणं फार गरजेचं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी चाप लागेल. मूळ शिवसेना कुठे आहे, मूळ शिवसेना नाव, मूळ शिवसेना चिन्ह हे कुठे आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. हे लक्षात घ्यायला हवं. आणि ऑपरेशन टायगरचं जे देशभरात बातम्या चालल्या त्या बातम्यांचा रेफरन्स करून तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या पुढे ठेवावा लागेल की आम्हाला याची का तातडीने गरज आहे. तर यासाठी भले कुठली निवडणूक आता समोर नाही, पण आमच्या पक्षातले कार्यकर्ते, आमच्या पक्षातले खासदार आमदार फोडण्यासाठी या ऑपरेशन टायगर सारख्या अशा फालतूच्या गोष्टी करून ज्याचं खऱ्या अर्थाने कारण हे तुमच्या केसेस मधला असलेला विलंब आहे. त्यामुळे आपण योग्य वेळेत न्याय द्यावा आणि या सगळ्या गोष्टी ज्या आमच्या बाबतीत दिवस रात्र घडतायत त्या थांबवाव्यात. लक्षात घ्या, इथे दुःख एका गोष्टीचं वाटतं, चोराने चोरी केलेली आहे आणि चोरी केलेला माल तो मालकाच्या समोर अशा आविर्भावात मिरवतोय, कोर्टाच्या समोरून मिरवतोय, आणि मालक फक्त याचिका करताना फक्त तारखांवर तारखा घेतो आणि चोर चोरीचा माल मिरवतोय. या अशा प्रकारची घटना इथे दिसते. त्यामुळे जास्त चीड होते. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात की उद्धव साहेबांनी कदाचित राजीनामा दिला नसता तर कदाचित ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या नसत्या आणि सुप्रीम कोर्टाला पुन्हा तो स्टॅटस को एंटाय ते घड्याळाचे काटे पुन्हा पूर्वपदावर आणता आले असते. याच्यावर सुद्धा अनिल परब साहेबांनी एक योग्य उत्तर दिलेलं आहे. जरा पहा. बॅक टू 2022 घेऊन जातो तुम्हाला. या अनुषंगानेच मला विचारायचं होतं की त्यावेळेस जर उद्धव ठाकरे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर ही परिस्थिती आत्ताची जी आहे, जी निकाल उशिरा लागलाय किंवा हे पक्ष चिन्ह सगळ्या गोष्टी तिकडे गेल्यात, तर हे झालं नसतं. असं कोणी सांगितलं हेच मला अजून समजत नाही. हा एक लोकांचा भ्रम आहे की फ्लोअर टेस्टला गेले नाही म्हणून सरकार गेलं. ज्या वेळेला तुम्ही मेजॉरिटी गमावलेली आहे, समजा फ्लोअर टेस्टला ते गेले असते तरी सरकार गेलं असतं, कारण मेजॉरिटी त्यांच्या बाजूला गेली होती. समजा फ्लोअर टेस्टला आम्हाला परत सरकार दिलं असतं, परत फ्लोअर टेस्ट झाली असती, त्यावेळेला पण सरकार गेलंच असतं. ज्यावेळेला तुम्ही मेजॉरिटी गमावता, अपात्र करायला कारण मिळालं असतं ना. असं नाही आहे ना. कोणी सांगितलं तुम्हाला अपात्र? उद्धव ठाकरे फ्लोअरवरती आले असते तर परिस्थितीत काही फरक पडला नसता. जास्तीत जास्त काय झालं असतं, अपात्रतेचा प्रश्नच येत नाही. कारण अपात्रतेचं आमचं आजही म्हणणं हे आहे की ज्या ओरिजिनल पक्ष आमचा आहे, आमचा व्हीप आहे, आमचा व्हीप ज्यांनी तोडला ते अपात्रतेला कारणीभूत ठरतायत. बघा, कायदा मानणं आणि कायदा न मानणं, आता त्यांनी ठरवलंच आहे कायदा मानायचा नाहीये, तशा यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. त्याच्यामुळे सर आज 2.5 वर्ष आम्ही ओरडून सांगतोय. आजही अपात्रतेचा विषय ज्यावेळेला मेरिटवरती येईल, मला पूर्ण खात्री आहे की आम्ही जिंकणार. पण उद्धव ठाकरे जर फ्लोअरवरती गेले जरी असते तरी देखील निकालात काही फरक पडला नसता. त्याचं कारण असं आहे की आम्ही 144चं मॅन्डेट आम्ही घालवलं होतं. ज्यावेळेला तुम्हाला मॅन्डेट जातं त्यावेळेला तुम्ही फ्लोअरवर राहा. आता वाजपेयी साहेब ज्यावेळेला फ्लोअरवर गेले होते, सरकार तर गेलंच ना त्यांचं. कोर्ट असं म्हणाल होतं की जर उद्धव ठाकरे राजीनामा दिला नसता तर काटे उलटे फिरवू शकत नाही. जर उद्धव ठाकरेंनी म्हणजे फ्लोअरवरती येऊन फ्लोअर टेस्ट दिली असती तर. माझं असं मत असं आहे, म्हणजे मी माझ्या वकिलांना असं सांगितलं, आपण कोर्टाला असं विचारूया
की फ्लोर टेस्ट झाली असती तर आम्ही परत सत्तेत राहिलो असतो का? सत्तेचा निकष 144 आमदार आहे. ज्याच्याकडे 144 आमदार क्रॉस करतो तो सत्तेत बसतो. आता पात्र आणि अपात्रतेचा विषय. परत सांगतो मी हे की लोकांना असं वाटतं की उद्धव ठाकरे जर फ्लोरवर आले असते तर लगेच त्यांना बाद केलं असतं आणि आम्हाला सरकार दिलं असतं. नसतं. परत त्याचा काउंट झाला असता. जेव्हा तुम्ही 144च्या खाली येता तुम्हाला सरकार बनवण्याचा अधिकार नाही. आज खरंच न्यायदेवता न्यायाप्रमाणे वागली तर मात्र ह्या गद्दारांचं काही खरं नाही. या सगळ्यांना भाजपामध्ये जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. तुम्हाला तुमचा गट करून एक मर्जरच करावं लागेल. कारण अनुच्छेद 10 याच्यामध्ये पक्ष वेगळा करणं याची कुठलीही तरतूद नाही. तुम्ही सेपरेट होऊ शकता 2/3च्या संख्येने आणि शेवटी तुम्हाला मर्जर हाच एक शेवटचा पर्याय आहे. आता हे ऑपरेशन टायगर वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकतो म्हणजे किती ना ते आपण जुन्या काळांमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये पाहायचो. कशा प्रकारे खुनी मोकाट फिरत असतो आणि हिरो तिकडे फाशीची शिक्षा किंवा उम्र कैद काय काय त्या शिक्षांची नावं दफा 302 के तहत आपको उम्र कैद की सदा सुनाई जाती वगैरे वगैरे करत राहतो. मग तो सुटून येतो आणि मग तो त्या खुन्याचा बदला घेतो वगैरे. हा सगळा चित्रपटांचा भाग. पण इथे खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा ते न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी तशीच वाटते. जरी ती काढली असते ती आजही ती तशीच वाटते. हे ऑपरेशन करून म्हणजे टायगर त्याचं नाव देऊ नका. त्याचं नाव कोल्हा लांडगा द्या. कारण वाघ हा स्वतःची शिकार स्वतः करत असतो. स्वतःच्या जीवावर स्वतःची माणसं तयार करत असतो. याची त्याची चोरून याची त्याची मारून मुटकून याची त्याची शिकार पळवण्याचं काम ही ते इंग्लिशमध्ये त्या प्राणीचं नाव काय म्हणतात त्याला, तो लाळ गाळत असतो तो हयाना नावाचा एक प्राणी आहे ज्याला आपण घाटावर भिस वगैरे अशी काय त्याचे शब्द आहेत. तरस म्हणतात त्याला. हिंदीमध्ये तरस, मराठीमध्ये त्याला माझ्या गावी म्हणजे जुन्नर भागामध्ये त्याला भिस म्हणतात. हा हयाना नावाचा प्राणी किंवा ही कोल्ही लांडगी ही दुसऱ्याच्या शिकारीवर जगतात. त्यांनी आपल्या ऑपरेशन्सला ऑपरेशन कोल्हा लांडगा असं नाव द्यायला पाहिजे. टायगर कसं, टायगर कोणाची मारलेली शिकार पळवून आणत नाही, स्वतःची शिकार स्वतः करतो. असो, समजतं या सगळ्या गोष्टीतून समजतं काय चालू आहे ते. मागच्या वेळेस ज्यावेळेस म्हणजे मला वाटतं फेब्रुवारी मार्चच्या आसपास ज्यावेळेस ही शेवटची सुनावणी याच्यावर घडली होती त्यावेळेस कपिल सिब्बल साहेबांनी वेळ मागितला पण तो दिला नाही. यांनी म्हणले तुम्हाला 1.5 तास देणार. तरी सुद्धा ते म्हणाले होय मला 1.5 तास चालेल आणि 1.5 तास तुम्ही सांगाल तेवढ्या वेळेत मी हे सबमिशन किंवा हे सगळं माझं तुमच्या म्हणणं तुमच्या सर्वांसमोर ठेवेल. तरी सुद्धा अजून तारीख मिळत नाही. ही शेवटच्या सुनावणीतली ही क्लिप पहा एकदा. Our case is, Manas, that split cannot be recognized under the 10th schedule because under the 10th schedule there is no split now. Manas, it is only a question of merger. So Manas, that merger must take place on the day when they went to Gujarat because that's the relevant date for the purposes of the 10th schedule. It is their own case that there was no merger. Right, Manas? Then they filed, Manas, before the Election Commission a petition saying that they are the political party. Right, Manas? That matter is still pending. Ultimately, the Commission decided, Manas, against us as an interim matter. Your Lordship said that in the judgment of this court, your Lordships came to the conclusion that the Election Commission cannot decide on the disqualification only based on legislative majority. And the Election Commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your Lordship's order. That Constitution Bench order. So therefore that order has to go. And your Lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger. And therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter. Because it's our case that in this matter, there is no split. It's an intra-party issue in which a new leadership emerged. That's our case. That's our case. असो, शेवटी काय आहे, आपल्याला कोर्ट हे एकच आहे. आपण काही कुठल्या आंतरराष्ट्रीय कोर्टांमध्ये जाऊ शकत नाही. कारण शेवटी हायकोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट, शेवटी सुप्रीम कोर्ट, त्याच्यावरचं आपल्यासाठी कुठलंही कोर्ट नाही.
जोपर्यंत केंद्रातल्या सत्तांमध्ये बदल होत नाही तोपर्यंत ही कोर्ट खरंच शिवसेनेच्या बाबतीत न्याय करतील का, हा स्वतःमध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. असो, उद्या नेमकं काय घडतंय, शिवसेनेची याचिका सुनावणी येते की थांबते किंवा आणखी कुठली तारीख मिळते, ते सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांसमोर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तुर्तास तुमची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.